जावळीचं खोरं आहे आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये उमरठ नावाचं एक गाव आहे. सायंकाळची वेळ आहे आणि गावामध्ये दवंडी देणारा आलाय आणि दवंडी देणारा आवाज देतोय, ऐका हो ऐका, पुण्यामधून लाल महालामधून मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांनी दवंडी पाठवली आहे. काय की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील त्याला एक रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. ऐका हो ऐका. दवंडी देणारा निघून गेला आणि एक छोटंसं पोरगा आपल्या भावाला विचारतंय, अरे दादा चालतोस का पुण्याला, मारूया रानडुक्कर आणि घेऊन जाऊया पुण्यामध्ये. भाऊ म्हटला, काय करायचंय रानडुक्कर आणि कशाला पाहिजे रे आपल्याला सोनं. दादा सोनं नको रे, शिवबाराजा भेटन की, अरे मासाहेब भेटतील की, चल की रे दादा. आणि शेतकऱ्याचीच पोरं दुसऱ्या दिवशी घरामधून बाहेर पडली, भाकर बांधून घेतली, जंगलात आले, दिवसभर जंगलात फिरले, 1 नाही 2 नाही 3 रानडुकरं मारली, पाय तोडले, खांद्यावर टाकलेत आणि आलेत पुण्यामध्ये. लाल महालासमोर आले, दरवाजा बंद बघितला आणि आवाज दिला, ओ मासाहेब, अरे कोणी आहे का वाड्यात, अरे दरवाजा उघडा की, आम्ही आलोय बघा. आणि मासाहेबांनी दरवाजा उघडला, बाहेर बघितलं ही 2 शेतकऱ्याची पोरं उभी आहेत. मासाहेबांनी विचारलं, कोण रे तुम्ही, का आवाज देतायत. आणि एकानं सांगितलं, मासाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. मासाहेब 3 रानडुकरं म्याच मारलीत बघा. नक्की तूच मारलीस का रे. वय मासाहेब अख्खं रानडुक्कर मी खांद्यावर उचलून आणणार होतो, पण हा म्हटला की नुसते पाय तोडून नेलेत ना तरी मासाहेब बक्षीस देत्यात. मासाहेब म्याच मारलीत बघा. बहादूर दिसतोस रे. नाव काय तुझं. मासाहेब म्या तानाजी, हा माझा भाऊ सूर्याजी. तानाजी, अरे येतोस का स्वराज्यामध्ये. येतो ना मासाहेब, पण मासाहेब एक सांगू का. म्हटले काय. मासाहेब मला दुसरं काहीच येत नाही बघा, मला फक्त तलवार चालवता येते. आणि कडाडल्या मासाहेब, तान्हा अरे माणसाला थोडंच यावं, पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोड नसावी. तुला येतं ना, ये स्वराज्यात.